is Orion. You need to meet Orion, and this has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. It's quite naughty also, and it can perform small tasks of surveillance, monitoring. It can take all shapes from moonwalk to somersault. It can do all the gimmicks. बहुत इंपॉर्टेंट बात है कि उस रोबो डॉग पे उसकी ब्रांडिंग ऊपर ही है, हमने वो ब्रांडिंग चेंज नहीं की, तो हम कैसे क्लेम कर सकते हैं कि ये हमने मॅन्युफॅक्चर किया है. या आहेत नॉयडातल्या गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या हेड. भारत सरकारच्या इंटरनॅशनल AI समिटमध्ये त्यांनी स्वतःच्या हातानं स्वतःची युनिव्हर्सिटीची आणि परिणामी भारताची बेइज्जती करत आता त्यांना देशातल्या नागरिकांनी फॉल्स इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटच्या हेड केले. रोबोडॉग चायनीज आहे, ड्रोन सॉकर अरेना साऊथ कोरियन आहे, पण दावा केला गेला त्यांच्याकडनं की हे सगळं डेव्हलप केलंय या गलगोटिया युनिव्हर्सिटीने. This has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. आपल्या IT मिनिस्टर्सना सुद्धा इतकी मरणाची घाई की भारताचं प्रॉडक्ट म्हणून डायरेक्ट ट्विट केलं. पण जसं सत्य बाहेर आलं तसं या गलगोटियांना आपलं दुकान बंद करावं लागलं आणि IT मिनिस्टर्सना सुद्धा ट्विट डिलीट करायला लागलं. पण बाईंच्या एनर्जीमुळे का होईना गलगोटियांचं पितळ उघडं पडलं तर एक प्रकारे बरं झालं. नाहीतर या इन्स्टिट्यूटमध्ये काय लेवलचं कम्युनिकेशन टीचर्स आहेत आणि टेक्नॉलॉजी कॉपी करून खोटं बोला पण रेटून बोला अशी शिकवण कशी दिली जाते हे देशाला जगाला कळलंच नसतं ना. फक्त चायनीज जॅपनीज प्रॉडक्ट स्वतः डेव्हलप केलेत ही थाप मारणं इतक्यापुरती ही गोष्ट मर्यादित नाहीये. तुम्ही जर ही टाईमलाईन नीट पाहिलीत ना तर कळेल की सोशल मीडियात जेव्हा बोंबाबोंब झाली आणि स्टॉल हकलण्यापर्यंत वेळ आली तेव्हा या युनिव्हर्सिटीनं अपॉलॉजी स्टेटमेंट दिलं. आगाऊपणा ते अपॉलॉजी ही टाईमलाईन आता मी तुम्हाला पटकन सांगते. पहिलं जे त्यांनी स्टेटमेंट दिलं ना त्यामध्ये या युनीनं या आपल्या बाईंनाच डिफेंड केलंय. ते काय म्हणतात या स्टेटमेंटमध्ये, वी हॅव नॉट बिल्ड अ क्लेम टू हॅव बिल्ड द रोबोडॉग. म्हणजे आम्ही असा काही क्लेमच केला नाहीये की आम्ही हा रोबोडॉग स्वतः बनवलाय. या बाईंचा शब्द डेव्हलप असा होता. आता गिरे तो भी टांग उपर. सेकंड रिस्पॉन्स या युनिव्हर्सिटीकडनं आला. तिथे सुद्धा राजकीय पुढारी बोलतात का युनिव्हर्सिटी बोलतीये हेच कळेनाचं झालं. कारण या सेकंड रिस्पॉन्समध्ये युनिव्हर्सिटी म्हणते की आमच्या युनिव्हर्सिटीच्या विरोधातलं हे एक प्रोपोगंडा कॅम्पेन आहे. आता एवढं होऊन सुद्धा सत्य लपत नाहीये हे कळल्यानंतर ही युनिव्हर्सिटी या नेहा सिंग मॅडमचा एक प्यादा म्हणून वापर करायला सुरुवात करते. त्या स्वतः समोर येतात आणि म्हणतात की मी पर्सनली जबाबदारी घेते, मी नीट माहिती दिली नाही, उत्साहाच्या भरात हे सगळं घडलं. एवढं होऊ नये जेव्हा गलोटिया युनिव्हर्सिटीला इंटरनॅशनल समिटमधून गाशा गुंडाळायला लागला तेव्हा त्यांचं अपॉलॉजी लेटर आलं. पण त्यातले शब्द पण नीट वाचा. AI समिटमध्ये कन्फ्युजन क्रिएट केल्याबद्दल दिलगिरी, कन्फ्युजन नाही खोटं बोलल्याबद्दल दिलगिरी असं म्हणायला पाहिजे या युनिव्हर्सिटीला. रिप्रेझेंटेटिव्ह इल इन्फॉर्म्ड होता म्हणजे कमी माहिती असलेला होता. त्यांना टेक्निकल ओरिजिन्स माहिती नव्हती. त्यांना प्रेससमोर खरं तर बोलण्याची परवानगी नव्हती. पण तरीसुद्धा कॅमेरासमोर आल्यामुळे उत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिली गेली आणि या सगळ्यासाठी दिलगिरी व्यक्त केली युनिव्हर्सिटीनी. वा युनिव्हर्सिटी वा. एक तर कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या हेड असून त्यांना माहिती नाही हीच मुळात हास्यास्पद बाब आहे. दुसरं ही युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट स्वतः हा सगळं AI समिट भारत सरकारचा AI समिट किती लाईटली घेते की ज्या एम्प्लॉईला ठेवलेल्या रोबोची माहिती नाही त्याला समिटमध्ये पाठवलंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चायनीज रोबो वापरूनही तुम्ही त्याला ओरियन नाव देताय आणि या समिटमध्ये पाठवताय. म्हणजे तुम्ही भारताच्या AI समिटमध्ये चायनीज रोबोला पाठवताय. तुम्ही आमचंच उत्पादन आहे असं भले म्हणत नसाल, असा भले दावा केला नसेल, पण इंडियन AI समिट आहे ना तिथे आपण चायनीज रोबो पाठवतोय. हा निर्णय तर या नेहा सिंग यांनी घेतला नसेल, हा निर्णय कोणी घेतला असेल? मॅनेजमेंटनी. भारत सरकारचं नाव घेऊन इंटरनॅशनल मीडियामध्ये आता इतकी लाजिरवाणी परिस्थिती झाली आहे ना की भारत सरकारनं या युनिव्हर्सिटीवर कारवाई केली पाहिजे. फक्त त्यांना त्यांचं स्टॉल बंद करून काही होणार नाही आहे, युनिव्हर्सिटीवर कारवाई व्हायला पाहिजे. हा भलेही युनिव्हर्सिटी कधी कधी आंदोलनासाठी विद्यार्थी देत असेल सरकारला, नाही म्हणजे हे तुम्हाला माहिती नाही का की त्यांच्या कम्युनिकेशन हेड आत्ता ट्रोल झाले आहेत, पण काही वर्षांपूर्वी अगदी 2-1 वर्षांपूर्वी तिकडचे विद्यार्थी पण ट्रोल झाले होते. अर्थात ते खऱ्या अर्थाने इल इन्फॉर्म्ड होते, म्हणजे या युनिव्हर्सिटीच्या भाषेत इल इन्फॉर्म्ड होते असं म्हणता येईल. 2024मध्ये जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आंदोलन करत होते काँग्रेसच्या मॅनिफेस्टोच्या विरोधात दिल्लीमध्ये आणि भाजपची मंगळसूत्र चोरीची जी लाईन आठवतीये ती रेटत होते. सर अभी जो रिसेंट कांग्रेस का मैनिफेस्टो आया है ये उससे रिलेटेड सारा हम अपोज कर रहे हैं. क्या है मैनिफेस्टो में? मैनिफेस्टो में अभी प्रॉपर तो हमें जानकारी नहीं है, अभी साथ साथ में थोड़ा. कहाँ से आए आप? हम गलगोटिया यूनिवर्सिटी ग्रेटर गलगोटिया से आए हैं. अच्छा, आपके यहाँ वो ऐसा है कि जैसे वेल्थ डिस्ट्रीब्यूशन. सर आगे बात नहीं पता है, बिल्कुल पता है, बट एग्जैक्ट मोटो ऐसे तो बहुत सारे मोटो है, बट कांग्रेस के उस पे ही है हम. से नो टू वेल्थ. इसका मतलब क्या है? सब बीजेपी को ठीक है. नो प्लेस फॉर अर्बन, पढ़ के बताइए क्या लिखा है. नो प्लेस फॉर अर्बन मैक्सेल इन विकसित भारत. क्या मतलब?
प्रधान। पहले लगे आपके वोट, फिर लीजिए आपका मंगलसूत्र और वोट। ले जाएंगे आप, ठीक है, इसका क्या मतलब है? सर इसमें जो टैक्स वैक्स ले रहे हैं कौन ले रहा है? सर, जो इन्होंने प्रपोज करा है राहुल गांधी ने, क्या प्रपोज किया? सर हेल्थ एंड वेल्थ टैक्सेशन का। हेल्थ टैक्स और वेल्थ, हाँ और सर इस अभी इतना ज्यादा नहीं। आपको नहीं पता है। याला म्हणतात खऱ्या अर्थाने इल इन्फॉर्म्ड असणं. त्यामुळे खोटं बोलणं आणि इल इन्फॉर्म्ड असणं यातला फरक युनिव्हर्सिटीला माहिती नसेल असं तर होणार नाही. आता याच समिटच्या दिवशी ना, पहिल्या दिवशी अजून एक खूप धक्कादायक गोष्ट घडली. खरं तर मी 10 वेळेला ती बातमी वाचते की म्हणजे मी ही सांगावी का, हे खरंच आहे का, खरंच असं घडलंय का, पण हे खरंच असं घडलंय. कारण एक फाउंडर आहे, त्यांचं नाव आहे धनंजय यादव. त्यांची कंपनी आहे निओ सॅपियन. ही कंपनी शार्क टँकमध्ये पण आली होती. पहिल्या दिवशी त्यांनी तिथे स्टॉल लावला. हे यादव जे आहेत ते तिथे पोहोचले, स्वतःच्या खर्चाने पोहोचले तिथे आणि त्यांनी स्टॉल लावला तिथे. पण लगेच तिकडच्या सिक्युरिटी गार्ड्सनी त्यांना सांगितलं की तुम्ही ही जागा आता मोकळी करा. त्यांनी विचारलं का मोकळी करू, तर ते म्हणले की आता 2-1 तासात नरेंद्र मोदी येणार आहेत आणि पंतप्रधान येणार असल्यामुळे आम्ही सगळा परिसर आता वेकेट करतोय. तर यादव म्हणले ठीक आहे, पण मी माझा लॅपटॉप कुठे ठेवू. तर ते म्हणले की नाही, बऱ्याच जणांनी लॅपटॉप पण इथेच ठेवला, तुम्ही सगळी तुमची उपकरणं AI व्हेरिएबल्स जी त्यांनी तिथे डिस्प्ले करायला ठेवली होती ती पण तिथेच ठेवा, पण तुम्ही आत्ताच्या आत्ता हा परिसर मोकळा करा, कारण तासाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. आता पंतप्रधान आल्यानंतर कशा पद्धतीनं फोटो सेशन होतं आणि किती वेळ जातो हे मी काही नव्याने वेगळं सांगायची गरज नाही. तर झालं असं की या यादव यांनी ट्विटमध्ये, हे जे सगळं मी तुम्हाला सांगते हे माझ्या मनाचं नाही आहे, त्यांच्या ट्विटमधली ही टाईमलाईन आहे की जेव्हा हे यादव काही तासांनी परत आले तेव्हा त्यांचे AI व्हेरिएबल्स त्यांच्या ठिकाणाहून गायब होते, कुठेच नव्हते. त्यांनी प्रॉपर फोटो टाकलेत की मी निघण्याच्या आधी तिथे AI व्हेरिएबल्स होते, मी आल्यानंतर हे गायब झाले. म्हणजे ज्या ठिकाणी तासाभरात पंतप्रधान येणार आहेत, काय लेवलची हाय सिक्युरिटी तिथे असेल, तिथे AI व्हेरिएबल्स चोरी होतात. मग तिकडचं CCTV फुटेज कुठे आहे ते बाहेर आलं का, हे अजून काही समोर आलं नाही. पण 24 तासात दिल्ली पोलिसांनी हे AI व्हेरिएबल्स रिकवर केले, म्हणजे शोधून त्यांच्या हातात दिले. आणि मग यादव यांनी थँक्यू दिल्ली पोलीस असं एक ट्विट पण केलं. ही गोष्ट सोडा. आता खरं तर या AI समिटमध्ये कितीतरी फाउंडर्स आहेत, कितीतरी इनोव्हेशन असेल, कितीतरी गोष्टी नव्यानं भारताला कळणार असतील, पण ते सगळं एका बाजूला. पण पहिल्या दिवशीची चोरी, दुसऱ्या दिवशीचं फेकणं, याच गोष्टी इंटरनॅशनल अटेन्शन मिळवत आहेत. आणि आता तर 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी काय आहे, बिल गेट्स यांचं भाषण आहे. एप्स्टीन फाईल्समध्ये आरोप झाल्यानंतर बिल गेट्स यांचा हा पहिला भारत दौरा आहे, म्हणजे या आरोपांनंतरचा हा पहिला भारत दौरा आहे. तर हे आहे ते असं आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटू. धन्यवाद.